आज आपण बघणार आहोत झणझणीत अशी ना पावभाजीची रेसिपी. ही जेवढी खायला भारी लागते ना तेवढी करायला पण खूपच सोपी आहे आणि एकदम कमी साहित्यात. ह्याच्यासाठी ना 1 वाटी वाटाणा, 1 वाटी फ्लावर, 2 बटाटे साली काढून घ्यायच्या आणि 1 टॅमॅटो. फ्लावरला घेताना चांगला निवडून घ्यायचा, कारण ह्याच्यामध्ये ना बारीक बारीक काळे असतात. ह्या सगळ्या भाज्या ना बारीक अशा कट करून ना एका कुकरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायच्या. ह्या चांगल्या ना 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि ह्याच्यामध्ये पाणी ओतताना जास्त प्रमाणात ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं नाही. अर्धा ग्लास किंवा जेवढ्या भाज्या बुडतील ना तेवढंच ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि मग कुकरचं झाकण लावून ना ह्याला शिजण्यासाठी ठेवून द्यायचं. ह्याच्या चांगल्या ना 5-6 शिट्ट्या होऊ द्यायच्या, म्हणजे आपल्या भाज्या ना एकदम चांगल्या प्रकारे गरगरीत अशा शिजून जातात. नंतर गॅस बंद करून एक मीडियम आकाराचा कांदा घ्यायचा आणि तसा बारीक बारीक ना कट करून घ्यायचा फोडणीसाठी. नंतर कुकर गार झाला की ह्याच्यामधील भाज्यांना स्मॅशरने स्मॅश करून घ्यायच्या. एकदम जास्त वेळ जरा स्मॅश करून घ्यायच्या, म्हणजे एकदम मिश्रण ना असं घट्टसर एकदम होऊन जातं. तुम्ही बघू शकता हे किती एकदम घट्ट झाले, थोडासा वेळ लागतो. इकडे गॅसवर ना कढई ठेवून ह्याच्यामध्ये 2.5 चमचे तेल टाकायचं आणि तेल जरा ना चांगलं असं गरम होऊ द्यायचं. तेल आपलं गरम झालं की ह्याच्यामध्ये ना जिरे टाकून घ्यायचे आणि जिरे चांगले तडतडले की ह्याच्यामध्ये ना बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा. तोही चांगला हलवून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. नंतर थोडीशी हळद, कश्मीरी लाल तिखट टाकायचं. आता कश्मीरी लाल तिखट टाकताना तुमच्या अंदाजानुसार टाकायचं, तुम्हाला किती तिखट पाहिजे ते. नंतर पावभाजीचं पूर्ण पॅकेट टाकायचं आणि थोडासा धना पावडर आणि सगळे मसाला ना चांगल्याशा तेलामध्ये ना भाजून घ्यायचे. चांगले तेल सुटेपर्यंत ना भाजून घेतले ना की स्मॅश केलेल्या भाज्या ह्याच्यामध्ये टाकायच्या आणि हे सगळं मिश्रण ना एकत्र असं करून घ्यायचं. चांगलं एकजीव असं झालं पाहिजे. ह्याला ना चांगलं असं थोड्या वेळानं हलवत राहायचं. नंतर ह्याच्यामध्ये ना मी फूड कलर ॲड केला होता, तुम्ही नाही केला तरी चालते. मी थोडासा कलरसाठी केला होता. ह्याला पण ना असं चांगलं हलवून घेतलं की ह्याच्यामध्ये ना थोड्या वेळाने भरपूर अशी ना बारीक कट केलेली कोथिंबीर वरून अशी मस्तपैकी टाकून द्यायची आणि हे सगळं ना असं एकजीव करून घ्यायचं आणि मग थोड्या वेळ ह्याला शिजू द्यायचं. तोपर्यंत ना गॅसवरती तवा ठेवून ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि पावभाजीची भाजी ना ह्याच्यावरती टाकून ना सगळीकडे पसरवून द्यायची आणि मग एका पावाचे ना 2 भाग करून ना हे तव्यावरती गरम करायला ठेवून द्यायचे. आपले पाव चांगले गरम झाले ना की मग मस्तपैकी ना पावभाजी अशी सर्व करायची. तुम्ही बघू शकता किती छान दिसते, एकदम अशी झणझणीत आणि झटपट होणारी आपली पावभाजी.